भावेश लोकले मागच्या 7 चेंडू बॅक नॉन स्ट्राईकला उभा होता त्याला मात्र आता संदीप फुल टॉस चेंडूला टर्न करत असताना चेंडू डावायला एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट पंचांच्या एक्झॅक्टली मागे बॅकअप चांगलं होतं. मनीष दुसऱ्यांदा आल्या चेंडू बॅकअप देतोय. मग अशी देखील मनीषने चौथ्या चेंडूला बॅकअप दिलं होतं पहिल्या P1 मध्ये आणि नंतर आता मात्र पुन्हा तो बॅकअप देतोय. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या दापलकावरती आकार येतो 14 या धावसंख्येवरती. शरदने सुरुवात केली षटकारानं आणि फलंदाज भावेश लोंढले सुरुवात करतोय 2 धाब्याने. चांगली सुरुवात बघायचं. टेंबेली संघाला 3 चेंडूंची पेनल्टी दंडित करण्यात आलंय. म्हणजे त्यांना 3.5 षटकांमध्ये फलंदाजी करायची आहे आणि 4 षटकं मिळणार ती उमरवली संघाला. त्याचा बघूया किती फटका बसणार आहे. कसं थोडंसं उशीर आला एक्झॅक्टली देर इज अ लॉट ऑफ कन्फ्युजन. का स्पर्धा होईल ना होईल त्याला भरपूर प्रश्न होते कारण हवामान वेदर खूप सध्या चेंज आहे आणि हवामान खात्याने अंदाज वर्तवला की मागच्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस होऊ शकतोय. त्यामुळेच काही अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या स्पर्धेमध्ये बदल. चांगली स्पर्धा. आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करेन ज्या पद्धतीनं या आयोजन आपण पाहतोय कारण मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा खूप रंगली. त्यानंतर प्रकाश झोतात आली आणि प्रकाश झोतात चर्चेचा विषय बनणारी स्पर्धा आपण यावर्षी देखील एन्जॉय करतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली आयोजित दहिवली ट्रॉफी 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गजेंद्र गडगे साहेब आमचे त्यांचे देखील मनापासून आभार. तसं बालकृष्ण मुंडे साहेब आमच्या निखिल सभाने संपूर्ण कमिटी जबरदस्त ऑर्गनायझेशन केले. त्यानं 13 बाईक्स ही स्पर्धा प्रथमच येतं. आपण भिवंडीमध्ये स्पर्धा बाईकच्या आपण पाहतोय मध्ये बदलापूरमध्ये प्रथमच. फुल टॉस दिशा दिली बॅकवर्डला जाऊन या चेंडूला स्क्वेअर करत असताना आणि चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली डीप पॉईंट मध्ये आणि कबड्डी 4 क्षेत्राचे बॅकअप देऊ शकले नाही आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. अजून एक चौकार या सत्रातील दुसरा चौकार. थँक्यू. 18 धावा धावफलकावरती आमचे कोणचे देखील आले. स्वागत आहे कोणचे. मोस्ट वेलकम. हे संपूर्ण आमचा परिवार आहे. राऊंड विकेट. फुल टॉस बॅटचा फेस ओपन केला गॅपमध्ये मध्ये नाहीये बॅकअप चांगले. मोनिश तिसऱ्यांदा येत असताना चेंडू बॅकअप देते. थ्रो थोडासा उशीर झाला. चेंडूची फेकापैकी गोडी मिळते विकेट. चांगली रनिंग शरद आणि भावेश यांच्यामध्ये आणि धावसंख्येला वेगाने आकार येतोय तो 20 धावसंख्येवरती. गुड बॅटिंग. 9 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धाबा. त्यानंतर मागच्या 3 चेंडूमध्ये आल्या त्या एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 8 धाबा. सुरुवात चांगली आहे. दमदार सुरुवात मैदानावरती. व्हेरी गुड ॲटमॉस्फिअर. त्यामध्ये रंगलेला सामना. पिकअप स्ट्रोक लवकर खेळल्यामध्ये बॅकअप चांगलं आहे. याली मात्र ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला मोनिश होतोय आणि मिळणार ती एकच धाव. चांगलं क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूचा समाचार. असं वाटतं की आपण बदलापूरमध्ये नव्हते इंग्लंडमध्ये आहोत कारण इंग्लंडमध्ये असं 365 दिवस वातावरण असतं. सूर्य तिथे कधी दिसत नाहीये. थंड वातावरण असतं आणि असंच वातावरण आज बदलापूरमध्ये आपण एन्जॉय करतोय. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. ओ लवली शॉट. हिट केला चेंडूला. उंची जास्त लांबी कमी. एक्झॅक्टली लॉंगॉनला बॅकअप आहे तिथे. मोनी चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का 21 धावसंख्येवरती आणि पहिला ब्रेक थ्रू विकेट मिळालेला आहे. गोलंदाज प्रतीक पाटीलला मिळतोय पहिले यश. 21 वरती पहिला धक्का. शरद इज वॉकिंग बॅक. 8 चेंडूचा सामना केलाय आणि कुठल्यात त्यानं 12 धाबा आपल्या संघासाठी. थँक्यू. साहिल लोंगले. मी मगाशी देखील वातावरणाचा विचार केला होता. आपण इंग्लंडला असं प्रकारे वातावरण असतं त्यामुळे सर्वात जास्त इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाज जगातील सर्वात चांगले गोलंदाज असतात. त्यांची इच्छा असते की आपण इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावरती फिरकी गोलंदाजी करावी कारण तिथलं ॲटमॉस्फिअर फिरकी गोलंदाज नेहमी पोषक असतं आणि आज हे गोलंदाजांना देखील पोषक वातावरण. का चेंडू स्विंग होते टर्न होते चेंडू. नैसर्गिकरित्या आपण प्रत्येक गोलंदाजाला पाहिलं असेल की चेंडू नैसर्गिकरित्या टर्न केला जातोय. 21 वरती पहिला धक्का. चांगलं आयोजन. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर त्यामध्ये रंगलेली ही स्पर्धा एन्जॉय करतोय. फायनली ऑफ दिस सोबर 21 वरती 1. ओल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. हिट केला. विकेट किपरने गरज होती का प्रश्न विचारला संघनायकाकडे. का चेंडू डॉट होता आणि डॉट वरती मिळाली सिंगल.
पंचांचा 22चा इशारा होतोय आणि षटक समाप्तीचा पंचाकडनं इशारा केला जातोय. 22 धाबा पहिल्या षटकामध्ये, 12 धाबा या षटकामध्ये, 10 धाबा पहिल्या षटकामध्ये, एक षटकार एक चौकार या षटकामध्ये, एक चौकार मात्र या षटकामध्ये गडी देखील बाद झालाय. असे 2 षटकांची सांगता 22 धाबा टॉस जिंकून टेंबोली संघानं क्षेत्ररक्षक स्वीकारले, फलंदाजीला आमंत्रित केले ते उमरोली संघाला. चांगलं आयोजन कार्तिक इलेव्हन उमरोली संघ. सन्मान्य राजेंद्र गडगे साहेब आमचे प्रसिद्ध उद्योजक परिसरातील एक नवीन नेतृत्व. त्यानंतर बालकृष्ण मुंडे आमचे ते देखील कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे संचालक आहेत, चांगल्या पदावरती आहेत. आणि आमचे आयोजक निखिल चव्हाण कुमार आहेत, ते उद्योजक. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. मला आठवते मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सन्माननीय कपिल बाडी साहेब जे आता माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य आहेत, ते देखील आले होते या स्पर्धेला. मागच्या वर्षी देवलीच्या त्या मैदानावरती अर्धा तास ते मध्ये ते थांबले होते. रात्री त्यांची 12:30 वाजता दमदार एंट्री झाली होती. मला क्षण तो अजूनही आठवतोय. तर आयोजकांची ताकद राजकारणामध्ये किती आहे. सन्मान्य किसन कदोरचे साहेब या स्पर्धेला मागच्या वर्षी आवर्जून उपस्थित होते आणि कपिल पाटील साहेब देखील आवर्जून उपस्थित आहे स्पर्धेला. त्यामुळे आमचे सर्वांचे लाडके गजेंद्र गडगे साहेब यांची राजकारणामध्ये ताकद किती, बालकृष्ण मुंडे असतील आणि आमचे निखिल चव्हाण असतील, यांचं ह्या परिसरामध्ये नेतृत्व किती महत्त्वाचं आहे आणि किती मोठं आहे हे मला वेगळ्या सांगण्याची गरज नाही आहे. 22 धाबा एक गडी बाद 2 षटकाची सांगता होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चेचा विषय बनलेली स्पर्धा दहिवली ट्रॉफी 2025च्या पर्वाची स्पर्धा. गोलंदाज तयार यश नांदूरकर, एक चांगला यशस्वी गोलंदाज ह्या हंगामातील तयार होतोय. फुल टॉस वाडा क्लासिकल स्ट्रोक चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र कव्हर करते 1 धाव मिळणार. माफ करा, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतलाय आणि कव्हर करते 2 धावा मिळणार. चांगलं क्रिकेट. कारण फलंदाजांना क्षेत्ररक्षकांना नेहमी बिझी ठेवलंय, बिझी शेड्यूलमध्ये नेहमी ठेवले का सिंगल डबल चौकार षटकार यांची आतिषबाजी सुरुवातीपासून सुरू ठेवली तर धावांचा वेग वाढतोय. 24 नंतर 10 सेकंद फ्ला होते 24 वरती. पहिल्या षटकामध्ये 12 दमदार सुरुवात षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती नंतर चौकार आला. चौथ्या चेंडूवरती आतमध्ये आला चेंडू, हिन स्विंग झालाय. पंचाकडे अपील मागितलं, पंचाने सांगितलं हाईट फॅक्टर जास्त होता आणि पंच लेग बायची खून करत असताना पंचाची कामगिरी पाहत असताना मिस्टर जितू पानसरे सर, मिस्टर बाळा इकारे सर, आमचे भुयाल सर असे 3 नामांकित पंच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मिस्टर IPL कुणाल दादे सर आणि आमचे राहुल, आमचे परममित्र राहुल भोईर, स्वागत आहे तुमचं देखील. रबिल चव्हाण माफ करा. 25 वरती 1 2.2 षटकांची सांगता. खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट गौरव सावंत सर. टेस्की डॉटिंगच्या माध्यमातून इम्प्रोव्हाइज नाही जमलं, मात्र इट्स वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू लेग स्टंप इट्स वाईट. टपाबंद चेंडू थोडासा बाहेर गेला, पंचांना पाहिलं चेंडू थोडासा स्किड होतोय कारण दवबिंदूचं प्रमाण देखील जास्त आहे. कारण जेव्हा आम्ही 7 वाजता इथे आलो तेव्हा मातीचा सुगंध आमच्या नाकामध्ये दरवळला, याचा अर्थ पाऊस इथे होऊन गेलाय. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. 26 वरती 1 गोलंदाज तयार. ओ लवली हिट, व्हाट अ शॉट, मॅग्निफिसेंट. मात्र ओ बघायचंय एक्झॅक्टली काय केलं प्रतीकनं, मोनिशनं काय केलं एक्झॅक्टली. यस, चेक केला जाईल, हे चेक केलं जाईल. मोनिश यासाठी तर ओळखला जातो. मोनिश जंप बघा किती चांगली होती, हवेमध्ये स्वतःला संचार केला त्यानं, स्वतःला जोखून दिलं आणि हीच तर ओळख आहे मोनिशची. राहुल तुझं कौतुक करायला विसरणार नाही. कर दहिवली गाव मोठी स्पर्धा आणि संपूर्ण स्पर्धा हँडल करत असताना राहुल संपूर्ण जबाबदारी घेत असताना संघ असतील, समालोचक असतील यांची समोर जबाबदारी खांद्यावरती घेतली. चांगलं आयोजन. सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व राजेंद्र गडगे साहेब म्हणजे प्रसिद्ध उद्योजक गरुड भरारी त्यांची, बालकृष्ण मुंडे साहेब असतील, आमचे निखिल चव्हाण असतील आणि संपूर्ण आमची बदलापूर मध्ये प्रथमच स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. देवली चषक श्री गणेश क्रिकेट क्लब देवली आयोजित स्पर्धा. 13 बाईकचा धमाका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 13 बाईकचा प्रथमच या परिसरामध्ये याच कडानगरीमध्ये आपण पाहिलंय. सर्व जगन्नाथ स्मृती ट्रॉफी प्रतीकदादा आणि आमचे मयूरदादा यांच्या माध्यमातून ती देखील स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली. तर पंचांच्या वी आर वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. चांगली स्पर्धा.
आज रात्रीचं वातावरण रात्रीचं शांत वातावरण स्पर्धा एन्जॉय केली जाते. आज खरं तर आपल्या आगरी कोळी समाजाचं कुलदैवत एकवीरा माऊली यांची पालखी सोहळा आहे. त्याने देखील आम्ही नतमस्तक होतोय त्यांच्या चरणी. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. तुमचे 12 खेळूपर्यंत आम्ही माहिती पोहोचवलेली आहे. ऑन माईक आम्ही बोलू शकत नाही आहोत. 26 धावा एक बाद, कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्यामुळे ऑन माईक आम्ही बोलू शकत नाही. तुमच्या 12 खेळूंची आम्ही चर्चा केलेली आहे ऑलरेडी. 26 धावा गडी बाद झाला एक. उर्दी विकेट ऑन साईडला ज्यामध्ये दिशा देत असा चेंडू निघून गेलाय. फायनल ग्रेसर मध्ये पुढे बॅकअप सरक दिलाय मित्र आदित्य आला. एकच दा गुड थ्रो, व्हेरी गुड थ्रो. आदित्य थ्रो खूप चांगला नेहमी पाहायला मिळत असतो आणि मिळणार, आणि चांगला थ्रो देखील झाला. 29 धावा गडी बाद झाल्यात आतापर्यंत एक. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. आज संघ थोडंसं उशीर आले, कारण ऑलरेडी पहिला सामना 7 वाजता सुरू झाला होता. या परिसरात दोन नामांकित संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना पाहायला मिळाले. मात्र हे संघ थोडेसे उशीर आलेत, तर स्पर्धा थोडीशी थांबली. त्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करत आहोत. गोलंदाज तयार. ओ बॅट अँड पॅड डेंजरस डिलिव्हरी. एक्झिक्युशन चांगलं होतं. शरबडे सरकलाय. येतो दिसते व्याचा प्रयत्न. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं. थ्रो मात्र थोडासा वाईडिश आलाय आणि पंचाने सांगितलंय नॉट आउट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग. एकदा पर्यंत विवेकानं पूर्ण दुसऱ्या बॅटचा कॉल केलाय आणि 2 धाबा पूर्ण करत असताना धाबाचा वेग वाढतोय. एकतीस धाबा एक बाद. फायनल डिल ऑफ दिस ओव्हर. तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू 31 वरती 1. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10 धाबा. क्रॉस बॅट स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरनं आणि सुंदर जल टिपलाय सरळ हातामध्ये मिड विकेटला. मणी चेंडू खाली आणि फलंदाज. दुसरा धक्का मैदानावरती. पहिला धक्का 21 वरती, दुसरा 31 वरती. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धाबा, 2 षटकामध्ये 22 आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 31 धाबा गडी बाद झाल्या. 2-3 षटकांची सांगता होते. दहिवलीचे 2025 पर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 बाईक्स. प्रथमच बदलापूरमध्ये अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आयोजन खूप सुंदर. मात्र आमच्या ज्या मूळ मैदानावरती आज वाऱ्याचा वेग भर प्रचंड होता, त्यामुळे आमचे टॉवर्स खाली पडलेत आणि ते उद्यापर्यंत आम्ही फिट करू. डीजे 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 2 मिनिटं. 31 धाबा 31 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 ओव्हरला 22. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10. सातत्याने आम्ही सांगत आहोत. येस राहुल. 31 धाबा आल्या धावफलकावरती. गडी बाद झाले 2. उमरोली संघ मैदानावरती खेळतो आणि आमचे 70 स्पोर्ट्सचे ओनर शशिकांत लोंगले यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम उमरोली संघाला. नेक्स्ट मॅच नानकर विरोधात फणस डोंगरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 31 धाबा 2 बाद. चौथं षटक शेवटचं षटक असणारे बघायचं शेवटच्या षटकात किती धाबा येतील आणि टेंबेली संघ किती टार्गेट घेऊन माहिती ते उतरणार. जेव्हा तो उतरणार 3 धाबाची त्यांना ऑलरेडी पॅनल देण्यात आलेली आहे. संघ उशीर आलाय, त्यामुळे बघायचं त्या 3 चेंडूंचा त्यांना किती फटका बसणार आहे. चांगली स्पर्धा. tenniscricket.in गौरव सावंत त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात, एन्जॉय करतात स्पर्धा. स्वागत आहे तुमचं. ही स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानातून सर्व प्रेक्षेपण केलं जात आहे. थेट प्रेक्षण तुमच्यापर्यंत tenniscricket.inच्या माध्यमातून. 31 धाबा गडी बाद झाले 2. समोरचे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आला मोनिश पाटील. एक आघाडीचा नामांकित क्षेत्ररक्षक, एक आघाडीचा चांगला फलंदाज आणि एक आघाडीचा चांगला गोलंदाज. तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारा एक मॅग्निफिसेंट क्रिकेट ऑफ द टेनिस वर्ल्ड म्हणून त्याची ओळख आहे तो मोनिश पाटील मैदानावरती. सायकल फलंदाज बाबेश लोणले 12 वरती खेळत असताना 6 चेंडूचा सामना केला. बॅट अँड बॅटमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. पुढे सरकलाय. बॅकअप चांगलं होतं, मात्र चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं उशीर झालाय. मात्र मिळणार ती फक्त सिंगल फलंदाज बाद. फिंगर गोज बाय अंपायर. वन्स मोर विकेट डाऊन आणि विकेट गंमत. 30-32 वरती. 30रा धक्का. यस डीजे.
षटकार होता, याची नोंद घ्या आपण. त्यामुळे टेंबोली संघ तुमच्या माहितीसाठी षटकार होता मगाशी, जो आम्ही चेक केला होता. धाबा तुमच्यामध्ये ऍड करू आता आम्ही. दिनेश राऊत यांच्याकडे 500 रुपये पार्श्वभूमी षटकारासाठी. यस, आता 4 धावा आम्ही ऍड करतोय. 32 वरनं आम्ही धावसंख्या आता 36 वरती फ्लाय करतोय. राऊंड विकेट ऑन साइडला वाडा शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक वन्स अगेन. मध्ये मिड विकेटला बॅकअप आहे. मनीष आलाय चौथ्यांदा चेंडूला बॅकअप देत असताना आता मात्र धाव घेण्याची हिंमत नाहीये. एकच धाव मिळणार. चांगलं क्रिकेट, चांगला चेंडूला सन्मान. 7 धावांचं शतक सुरू पाहायला मिळेल उमरेली संघाच्या माध्यमातून. फिफ्थ फिल्डरना बिझी ठेवण्यामध्ये त्याने यश लाभलं आणि सातत्याने चेंडूमध्ये धावांचं गणित त्याने कायम ठेवलं. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल देखील जास्त प्राधान्य देण्यात आलं आणि जेव्हा संधी मिळेल त्या मोठे फटके देखील टाकले. धावसंख्येचा आकार चांगला आहे आणि धावसंख्येच्या फलकावरती राऊंड विकेट. ऑफ साइडला केलेला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर हँड हँडसम व्हाट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक, दॅट्स अ लॉंग ऑफ. क्लिअर करत असताना सीमा पलीकडे दुसरा षटकार या सत्रातील. स्कोरबोर्ड व्हाट अ शॉट. फ्लाइट स्ट्रोक अशा पद्धतीने मांडणं, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणं एवढं सोपं नाहीये. हे तोच फलंदाज करू शकतो, त्याचा भरपूर अभ्यास क्रिकेटमध्ये आणि चांगला सराव देखील आहे. ग्रेट बॅटिंग. ओ नाही जमलं. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न. एजान टेकन विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. 1 more विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन ऑन 43. ते केली पण उमरोली या नावाने संघ उतरल्या मैदानावरती. त्या पॅकरचं आम्ही देखील मनापासून अभिनंदन करतोय. कार्तिक यांना नावाना संघ उतरलाय. कार्तिक उमरोली वर्सेस टेंबिल या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. 43 धावा दाखल, 4 गडी बाद झाले आतापर्यंत आणि फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. बघायचं टेंबिली संघाला फक्त 3.5 षटकं मिळतील. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 चेंडूचा खेळ त्यांना करण्यास मिळणार आहे. 43 लॉस ऑफ द 4 विकेट्स. चांगली धावसंख्या. उमरोली संघ, कार्तिक उमरोली संघ आणि त्याला फाईट करतोय टेंबिली संघ. मजा आहे सामन्यामध्ये. चांगला ॲटमॉस्फिअर आणि चांगल्या ॲटमॉस्फिअर चांगला सामना पाहायला मिळतोय. या क्रीडा नगरीमध्ये, जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये एक वेगळी मजा असते, कारण फ्लड लाईनमध्ये स्पर्धा खूप सुंदर. या क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारं मैदान. 2 चेंडू बाकी. फलंदाज बाद होणार. सॅक्रिफाईस विकेट करावी लागणार आणि अजून एक धक्का क्रमांक. विकेट्स. 43 धावा दाबाल होती. शेवटच्या षटकामध्ये धाबा आल्या नाही आहेत. चांगली गोलंदाजी. गुड कम बॅक. चला स्पीडअप करायचं प्लीज सामना. 11 वाजले ठीक. शेवटचा चेंडू. फायनल टू द दिस फर्स्ट इनिंग. 43 लॉस ऑफ द 5 विकेट्स. ओ ब्युटिफुल शॉट. एक्झिक्युशन चांगलं होतं. याच्यापुढे चला लॉंग ऑनला एकदम दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. चेंडूची मात्र फेकाफेकी. डायरेक्ट हिट. फिंगर गोज up by umpire. 1 more wicket goes. The wicket number 6 goes down on 44 and target is a 45. 45 टार्गेट. प्रत्येक षटकामध्ये धावांची सरासरी 11ची राहिली आणि 11 गुणिले 4 44 आणि टार्गेट असलं 45 धावांचं. फणस डोंगरी संघाचा संघाने रिपोर्ट करा आणि नानकर संघाचा संघाने. फणस डोंगरी आणि नानकर यांच्यामध्ये टॉस केला जाईल. वेलकम मोरेश्वर. मोस्ट वेलकम. वेलकम टू बदलापूर. चला फणस डोंगरी संघाचा संघाने प्लीज लगेच टॉससाठी रिपोर्ट करा. ऑलरेडी आता मात्र कोणाला बेल दिली जाणार नाहीये. टेंबिली संघ 3.5 षटकांमध्ये तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे. लक्षात असू द्या 45 इज अ टार्गेट. 45 धावा तुम्हाला कुठायचे. या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आपण मिस्टर कुणाल दाते सर
मिस्टर IPL यांना ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. नानकर संघाने फक्त निर्णय कळवा. थँक्यू सो मच. दोन्ही संघाचे आभार आपण व्यक्त करू. पनस डोगरी नानकर संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केले पनस डोंगरी टीमला बॅटिंगसाठी. धन्यवाद. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 45 टू विन दहिवली चषक तुम्ही पाहताय. 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि टेंबिवली टीमच्या समोर हे टार्गेट सेट करण्यात आलंय. कार्तिक 11 उमरोलीच्या माध्यमातून. वनू स्पोर्ट्स टेंबिवलीच्या विरुद्ध ही मॅच आणि एक चांगलं टार्गेट, परंतु 3.3 बॉलमध्ये धावा चेस करायचे आहेत. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला फक्त 21 बॉल मध्ये या 45 धावा चेस कराव्या लागतील. राजेश राऊत, संतोष राऊत आणि राजेश राणे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला कार्तिक 11 उमरोली हा संघ. दुसऱ्या बाजूला वनू स्पोर्ट्स जो संघ आपल्याला टेंबिवलीचा पाहायला मिळतो तो पुरस्कृत केलाय योगेश पाटील मांडा यांनी. चला तर मॅच कडे वळूया. या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे. 45 धावा करायच्या आहेत. 45. दिनेश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे साहिल लोंगलेसाठी. पूर्ण ओव्हरमध्ये 2 विकेट कशाही घेतल्या तरी पारितोषिक त्याला दिलं जाईल. सामन्याला सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. अप्रतिम असं आयोजन श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीच्या वतीने करण्यात आलंय. दहिवली चषक बदलापूरमध्ये पहिल्यांदाच 13 बाईकसह ही स्पर्धा तुमच्या भेटीला. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता ही स्पर्धा आज मात्र या स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. उद्या परत एक वेळा धर्मरक्षक धर्मवीर संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. 24 बॉलचा खेळ 45 करायचे होते, परंतु 3 बॉलची पेनल्टी असल्यामुळे 21 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ वनू स्पोर्ट्स
साहिल लोंगलेच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. फॉलिंग स्वीप मारत असताना बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार. पहिलाच बॉल कडक इम्प्रोवायझिंग स्वीप शॉट इथे दाखवत असताना 4 धावा मिळाल्यात. आय बॉल चांगल्या टप्प्यावर रनआउटची संधी आहे. डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं आहे. बॅकअप मिळते. परत एक वेळा थ्रो आता या वेळेला लागलाय. कोणताही बॉल न खेळता परेश गोराटकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम टेंबिवलीला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज परेश गोराटकर परतलाय डगआउटच्या दिशेने. धावा झाल्यात 5. स्वीप मारण्याचा प्रयत्न, उलटा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 6. जोखीम सातत्याने इथे घेतली जाते या मॅच मध्ये. त्यांना सामना 3.5 ओव्हरमध्ये चेस करायचंय. टेंबिवली टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. ते आक्रमण सुरूही झालं. पहिल्या बॉलवर चौकार याला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केले साहिल लोंगलेने. चर्चेतलं नाव आहे उमरोली कर्जत परिसरातील हा संघ आणि त्यातल्या त्या साहिल लोंगले एक वेगळी छाप सोडली आहे. या खेळाडूने अपील होते. आउटसाइड द ऑफस्टम इम्पॅक्ट होता बॉलचा. पिचिंग देखील आउटसाइड द ऑफस्टम आणि त्याचमुळे पंचांनी इशारा केला लेग बाय. एक्स्ट्रा रन ते मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर लेग बायच्या स्वरूपात आतापर्यंत 7. 45 लक्ष्याचा पाठलाग करायचा. 7 धावा. पहिलं षटक थोडंसं शांत ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. सोडून दिला हा बॉल. दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतायत. नो बॉलचा निर्णय. त्या पिच मार्किंगच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड केला आणि त्याच्यामुळे नो बॉल आलाय. फ्री हिट असेल पुढचा बॉल. फ्री हिटची घोषणा इथे करण्यात आली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते 8 धावा आणि फ्री हिट बॉल खेळण्याची संधी आता एक मातब्बर खेळाडू प्रतीक पाटील याच्याकडे असेल. मोठा फटका मारावा लागेल प्रतीकसाठी. हा बॉल जास्त बाहेर पडल्यानंतर लेग कटचा प्रयत्न. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या पुढे जाते. फ्री हिट कंटिन्यू आहे. 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत. परत एक वेळा प्रतीक तयार. परत एक वेळा निसटतोय बॉल. तोपर्यंत एक धाव मिळेल. बॅटला लागला, नंतर पायावर लागला. ते 2 साऊंड इथे पाहायला मिळाले आणि त्याचमुळे एक धाव मिळते खात्यामध्ये प्रतीकच्या. टीमची धावसंख्या 10. 45 लक्ष्याचा पाठलाग. 35 अजूनही करायचे आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. महत्वाचा सामना या गटामध्ये, या ग्रुपमध्ये दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. एका बाजूला भिवंडी परिसरातला टेंबिवली आणि कर्जत परिसरातील उमरोली संघ. रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का
रनआउटच्या स्वरूपामध्ये आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. 2 विकेट गमावल्या टीम टेंबिवलीने. पंधरा बॉल मध्ये आता 35 धावा करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी गणेश आलाय. प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंडला. प्रतीकसाठी हा बॉल चांगलाच इम्प्रोवायझिंग फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगला 3 फिल्डर धावतात. बॉलच्या मागे रेस लागली आणि शेवटी रेस जिंकलाय तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. सध्या तरी महत्वाचा डाव सध्या मैदानामध्ये खेळतोय. उलटा फटका. इथेही धावा येत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु लॉंग चेस त्याच्यासाठी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार मधून. ही इज ऑन फायर नाव. तुलीला तर नक्कीच असे फटके मारावे लागतील. कार्तिक 11 उमरोली या टीमच्या विरुद्ध खेळत असताना मॅच ऑन. बॅक टू बॅक 2 चौकार. टीमची धावसंख्या 18. 45 लक्ष्य आहे. ते देखील 3.5 ओव्हर मध्ये चेस करायचंय. त्याच्यामुळे आक्रमण होणं गरजेचं आहे आणि ते आक्रमण सध्या तरी सुरू केलंय प्रतीकने या मॅचच्या दरम्यान. परत एक वेळा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. आवश्यकता आता नव्हती कारण एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवला होता. कव्हर्स पूर्णपणे खाली आहे आणि हा बॉल देखील त्याच लेंथवर होता. नक्की तिथे मारता आला असता परंतु डॉट बॉल येतोय प्रतीकच्या विरुद्ध. एक डॉट बॉल नक्कीच मॅच मध्ये आणेल टीम टेंबिवलीच्या विरुद्ध उमरोली या संघाला. कारण उमरोली संघ देखील मातब्बर संघ आहे. चांगलं क्रिकेट खेळलेला संघ आहे आणि सध्या तरी छाप सोडत असताना या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय 45 धावांचं. यावेळेला ही तर स्टाईल आहे काडूची. पहिलेच सांगितलं की मी कुठेतरी रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिट मारेन परंतु उजव्या हातानेच बॉलला फेकले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुको जरा सबर करो. फलंदाज मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना प्रतीक. हा फटका याने सजवलाय. याच्या अगोदर उरणच्या स्पर्धेमध्ये असाच फटका सजवला होता. ती देखील रील प्रचंड व्हायरल झाली होती आणि आता परत एक वेळा तोच फटका मारत असताना प्रतीक पाटील ड्राईव्ह करत असताना तिथे सिंगल मिळेल. करा फिल्डिंग. दुसरा धावेचा प्रयत्न प्रतीक इथे करताना दिसेल. जिथे 1 धाव होती तिथे 2 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न प्रतीकने थांबवलाय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्या 26-26.
दुसरं षटक सुरू आहे. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक. मॅच मध्ये प्रतीकने रंग आणलाय. मॅच मध्ये प्रतीक चांगल्या धावा करत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट विथ द ब्रेन, डोक्याचा चांगला वापर केलाय. चांगली फटकेबाजी सातत्याने सुरू आहे. बॉल मागे परत एक वेळेला कॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. भरपूर वेगाने एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेला थांबलाय तो प्रयत्न. स्ट्राईक ठेवायची आहे प्रतीकला स्वतःकडे. ओव्हर नंबर 2 चा खेळ ते संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा झालेल्या आहेत. या मॅच मध्ये 45 टार्गेट आहे. आणि आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. सामना दोन्ही संघ ताकदीने लढतायत. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रतीकने खूप चांगला खेळ दाखवलाय. प्रतीक लढतोय, एकटा लढतोय. ओ परत एक वेळेला पायातला बॉल, बॉलला उडवलंय लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार प्रतीक पाटील. जलवाय याच प्रतीक पाटीलने केले मार्केट जाम. उमरोलीच्या विरुद्ध खेळत असताना काय बॅटिंग केली आहे. मागच्या दिशेला लॉंग लेगला, फाईन लेगला त्याच्या बॅटमधून सातत्याने फटके येत आहेत. एकटा लढलाय वाघ असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटिंगचा दर्जा, तो स्टँडर्ड इथे दाखवत असताना शफल झाला. स्टंप मधला बॉल होता मिडल स्टिक वरचा आणि तो देखील लॉंग लेगला उडवला. सोपा नाहीये दिसायला, जरी टेनिस क्रिकेट .in वर सोपा वाटत असला हा स्लोमो मध्ये फटका, तरी हा एवढा सोपा नाहीये. कारण ही जर लाईन मिस केली असती तर मिडल स्टिकच्या टॉपवर हा बॉल धडकला असता. जोखीम घेतली, रिस्क आहे तर रिवॉर्ड आहे आणि तो रिवॉर्ड इथे मिळत असताना 6 धावांचा बॅटिंग करणाऱ्या टीमला, प्रतीकला आता बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 12. 8 बॉल 12 धावा हे समीकरण या मॅच मध्ये 33ला 2 अशी परिस्थिती. 3 बॉलची पेनल्टी आहे, त्याच्यामुळे टेक्निकल स्कोर 11 बॉल 12 तुम्हाला दिसतोय. आणि त्याचमुळे 8 बॉल मध्ये या 12 धावा करायच्या होत्या. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. हे षटक पूर्ण टाकलं जाईल. पुढच्या ओव्हर मध्ये फक्त 3च बॉल असतील. याची नोंद घ्या. जे प्रेक्षक युट्यूबला सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक आता जोडलेत त्यांच्या माहितीसाठी, 3 बॉलची पेनल्टी उशिरा आल्यामुळे टेंबिवली टीमला देण्यात आली होती. त्याच्यामुळे त्यांना हे जे टार्गेट आहे हे 3.5 ओव्हर मध्ये चेस करायचं आहे. आणि आता 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. चला लगेच थोडंसं फास्ट करा. याच्यानंतरचे दोन्ही संघ तयार राहायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचंय. दोन्ही संघ याच्यानंतर खेळणारे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचंय. फणस डोंगरी पेनवरून हा संघ खेळण्यासाठी ते आलाय. ओमकार हरपाल
इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नानकरच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे. आणखीन एक मातबर संघ नानकर. हर्षल लोंगले थोडीशी घाई करा प्लीज, फास्ट खेळा. बॉल शिल्लक आहे 7 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला मोनिश पाटील. अपील इथे सुरू आहे. रनआउटची संधी आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. सिंगल जाते मोनिशच्या खात्यामध्ये. 10 धावा अजूनही करायच्या आहेत. 35 धावा स्कोर बोर्डवर आहेत. टार्गेट 45 धावांचं आहे आणि 45 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्याकडे आता शिल्लक आहेत 6 बॉल. 6 बॉलमध्ये 10 रन. या ओव्हरचे 3 बॉल कंप्लीट केले जातील. पुढच्या ओव्हरमध्ये 3च बॉल टाकले जातील, याची नोंद घ्या. अंपायर देखील आणि जे प्रेक्षक ऐकतायत त्यांच्या माहितीसाठी. परत एक वेळा गोलंदाज सज्ज होईल. हर्षल लोंगले या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल परत एक वेळा हर्षल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरने सोडलाय बॉल. परत एक वेळा रनआउटची संधी, ती जोखीम इथेही घेतली जाते. एक धाव मिळेल बायच्या स्वरूपात. 9 धावांची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल 9 हे समीकरण असेल. या षटकातले 2 बॉल आणि पुढच्या ओव्हरचे 3 बॉल खेळवले जातील. चांगली मॅच, रोमांचक मॅच सध्या तरी पाहायला मिळते. फिल्डर आहे डीप मध्ये, तो प्रयत्न सुरू आहे आणि मोनिश ची विकेट इथे गमावली आहे टेंबिवली टीमने. मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार सुरू झालाय आणि मॅच मध्ये परत एक वेळा उमरोलीचा संघ दाखल होतोय. विकेट आली आहे. विकेट आली आहे त्याच्यामुळे तो दबाव परत एक वेळा बनतो. या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आणि पुढील ओव्हरमध्ये 3 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 4 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 4 बॉल 9 रन कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे, लक्षात घ्या. या बॉलवर कमीत कमी 2 धावा तरी घ्याव्या लागतील तर प्रतीकला स्ट्राइक मिळेल पुढच्या ओव्हरमध्ये. अन्यथा डॉट बॉल तरी खेळावा लागेल अशी परिस्थिती आली आहे बॅटरवर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, हा डॉट बॉल खेळलाय म्हणजेच काय प्रतीककडे स्ट्राइक राहील. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 9 धावा करायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस टीम टेंबिवली समोर. 3 चेंडू 9 धावा. हा संघ लेट आला त्याच्यामुळे पेनलाइज करण्यात आलं. जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी 3 बॉलची पेनल्टी देण्यात आली आणि ती 3 बॉलची पेनल्टी आता भरपूर महागडी ठरते या टीमसाठी. 3 बॉलमध्ये त्यांना 9 धावा आता कराव्या लागतील.
जरी स्क्रीनवर 6 बॉल दिसत असले तरी 3च बॉल आहेत खेळण्यासाठी आणि 3 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या टीमच्या समोर टेंबिवली टीमच्या समोर याच्यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये दोन्ही टीम तयार राहायचं आहे. जसा सामना संपेल लगेचच मैदानामध्ये ज्या टीमची फिल्डिंग आहे नानकर आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे. परस डोंगरी पेनच्या विरुद्ध त्यांचा सामना इथे रंगताना दिसेल. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 9. चला थोडंसं घाई करा, फास्ट खेळा उमरोली टीम. तीन चेंडू आणि 9 धावा. प्रतीक सध्या स्ट्रायकिंग एंडला, त्याच्यावर संपूर्ण दारोमदार. 14 मध्ये 31 धावांची खेळी त्याने साकारली आहे आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान. पडल्यानंतर थोडासा बाहेर आहे, पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आता तो एक ऍडव्हान्टेज मिळालाय तो वाईड बॉलचा बॅटिंग करणाऱ्या संघाला टेंबिवलीला वनू स्पोर्ट्सला. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये. परत एक वेळा गोलंदाज सज्ज. आता मात्र उचललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चाललाय सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा मिळतील. शॉट इथे पाहायला मिळाला आणि म्हणूनच शेवटचा डॉट बॉल खेळणं गरजेचं होतं, परंतु रिव्हर्स स्वीप मारला होता त्या बॅटरने, तो होता मनीष पाटील. परंतु शेवटी मात्र स्ट्राईक मिळाली प्रतीकला. एक वाईड बॉल आला आणि त्याच्यानंतर षटकार. आता 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. पेनल्टीचे 3 बॉल आणि तरी देखील प्रतीक एकटा लढलाय. प्रतीकने 37 धावांची खेळी साकारली आहे. 15 बॉलमध्ये 37 धावा त्याने केल्यात. वेल प्लेड प्रतीक असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 2 धावा कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. वड मॅच काय सामना रंगलाय दहिवली चषकामध्ये. 13 बाईकसह पहिल्यांदाच बदलापूरमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या भेटीला आलाय आणि या ग्रुप मधला सगळ्यात महत्वाचा सामना. परत एक वेळा शॉर्ट बॉल हलक्या हाताने टॅप केला. 1 धाव तर मिळते. आवश्यकता दुसऱ्या धावेची आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होतोय. प्रतीक ठेवेल स्ट्राईक. एका बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता वनू स्पोर्ट्स टेंबिवलीला. तिने मैदानामध्ये एकमेकांच्या विरुद्ध भिडले. एका बाजूला टेंबिवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं संघ होता उमरोलीचा. कर्जत परिसरातील उमरोलीचा संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडीचा टेंबिवलीचा संघ. आणि या मॅच मध्ये 2 सुपरस्टार पाहायला मिळाले. एका बाजूला साहिल लोंगले तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील, ज्याने आतापर्यंत सामन्यामध्ये किल्ला चांगला लढवलाय. सामना आवडला असेल, पैसा वसूल मॅच. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी झाल्या पाहिजे. वड मॅच. शेवटचा 1 बॉल, 1 धावेची आवश्यकता आता या मॅच मध्ये आहे. फलंदाज तयार प्रतीक, गोलंदाज तयार अक्षय. हलक्या हाताने ढकलल्या बॉल गॅप मध्ये. रनआउटची संधी आहे. 1 धाव कंप्लीट आणि सामना इथे टेंबिवली टीमने जिंकलेला आहे. प्रतीक पाटील ठरलाय विजयाचा शिल्पकार. 3 बॉल आणि 3 विकेट ठेवून त्याने हा सामना जिंकलाय शेवटच्या बॉलवर. त्याचं कारण आहे पेनल्टीचे 3 बॉल होते आणि त्याचमुळे 3 बॉल शिल्लक राहिले, ते देखील महत्वाचे आहेत. आणि 3 विकेटने हा सामना खिशात घातलाय टेंबिवलीने. अभिनंदन. प्रतीक पाटील आणि योगेश पाटील यांच्याकडून प्रतीक